नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत नाशिक ग्रामीण पोलीस भरती दिनांक 10 एप्रिल 2018 या रोजी आलेला हा पेपर. त्यामध्ये हा पहिला प्रश्न आहे बघा, बुद्धिमत्तेचा. कॉन्ट्रॅक्टर या शब्दात 2 किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? तर या ठिकाणी बघून घ्या, हे अक्षर बघून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे सी दोनदा आलेलं आहे. हे बघा, इथं सी दोनदा आलेलं आहे, टी दोनदा आलेलं आहे आणि आर पण दोनदा आलेलं आहे. या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 CTR. त्वचाला स्पर्श जाणवतो, नाकाला गंध जाणवतो. या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 गंध. पुढील प्रश्न, 100 तर 20 तर 5 बरोबर किती? तर या प्रश्नोत्तर आहे 25. 20 5 100, 5 5 25. या ठिकाणी साधर्म्य विचारलेलं आहे. या ठिकाणी बघा, बी पासून तर जी पर्यंत 5 अंक आहे. BCDEFG. या ठिकाणी बघा, FGHIJK 5 अंक आहे. हे बघा, सी सोडून DEFGH 5 अंक आहे, परंतु या ठिकाणी EFGHI 4 अंक. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा चुकलेल्या बाकीच्या याच्यामध्ये 5-5 अंकाचा फरक आहे. पुढील प्रश्न, 10 किलोमीटर बरोबर किती मीटर? तर या प्रश्न उत्तर आहे 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. तर या ठिकाणी 10 किलोमीटर बरोबर या ठिकाणी बघा 10,000 मीटर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, संतोषच्या भाचीच्या मामीची आई संतोषची कोण? या ठिकाणी बघा, संतोषची भाची म्हणजे संतोषला एक बहीण आहे, तिची मुलगी म्हणजे संतोषची भाची. संतोष हा तिचा मामा आहे. तर मग भाचीची मामीची आई म्हणजे संतोषची कोण? तर ती सासू राहील. या ठिकाणी बघा, मामी म्हणजे त्या भाचीची मामी म्हणजे संतोषची बायको आणि संतोषची बायकोची आई म्हणजे संतोषची सासू. या ठिकाणी पुढील प्रश्न, वाहन रजिस्टर नोंदणीनुसार मालेगावसाठी कोणता नोंदणी क्रमांक देण्यात आलेला आहे? तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 MH41. पुढील प्रश्न बघा, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, सोपा आहे. पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी ADGJM तर पुढील अंक कोणता? त्याने याचा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी बघा, यांच्यामध्ये फरक बघा, ABCD इथं 3 अंकाचा फरक आहे. या ठिकाणी DEFG इथं पण 3 अंकाचा फरक आहे. असा 3-3चा फरक आहे. या ठिकाणी बघा, मग एमच्या नंतर 3 येणारे अंक शोधायचे आपल्याला. एम नंतर NOP. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी P येतो, तिसरा क्रमांकाचा शब्द P. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5, 6 ने 4, 5 आणि 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 63 ही संख्या आहे, हिला 4, 5, 6 ने भागल्यास बाकी 3 उरते. भागाकार करून घ्या, बरोबर तुमच्या लक्षात येऊन जाईल ते. पुढील प्रश्न मित्रांनो, 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ते कसं आलं मी ते तुम्हाला सोडून दाखवतो.
600, एक मिनटं मित्रांनो, माऊस असल्यामुळं थोडं स्लो तुम्हाला मांडणी करून दाखवत कसं सोडायचं ते. हे बघा, वर 600 मांडून घ्यायचे, खाली 36 मांडून घ्यायचे, त्यांचा गुणाकार चिन्ह द्यायचं आणि आपण त्याला 18/5 हे करतो. ते या ठिकाणी बघा 18 × 18, 18×2 या ठिकाणी 18×2 36, या ठिकाणी बघा B1 B3 6 म्हणजे हा एक 0 हा एक 0 म्हणजे टोटल 300 राहिले. या ठिकाणी बघा 5×1 5, 5×7 30, या ठिकाणी बघा हे 6 आणि हा एक 0 म्हणजे या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 60 किलोमीटर. आणि या ठिकाणी पुढचा प्रश्न, या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे 300 × 199 अधिक 300. तर या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3. हे सोपं आहे मित्रांनो, तुम्ही ते करून घ्या, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पुढील प्रश्न, 21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग हे त्याचं सूत्र आहे. त्याचं सूत्र मांडून घ्या, असं सूत्र आहे. तर मग आपण पाय घेत असतो 22/7 आणि r दिलेला आहे, r चा वर्ग दिलेला आहे 21 गुणिला 21 असं लिहून घ्यायचं. आणि या ठिकाणी हा 7 आहे, तर 7×1 7, 7×3 21, 21ला जर 3 गुणलं तर गुणाकार येतो 63, 21×3 63. या ठिकाणी बघा आता पुढील क्रिया 22 गुणिले 63 करून घ्यायचं. तर यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं 1380. हा त्याचा गुणाकार झाला. या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1386 चौरस सेंटीमीटर. 300चे 0.6 हे किती पट आहेत? 300चे 0 हे किती पट आहेत? तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 500. 300चे 0.6 पट आहे, या 500 त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला, त्या एकूण 371 गुण मिळाले, त्याला एकूण 371 गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती? त्याची मांडणी करून घेऊ आता आपण. मित्रांनो हे बघा, या ठिकाणी याची अशी मांडणी करायची या प्रश्नाचा. सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला, तर या ठिकाणी 53 लिहून घेतले आपण. हे बघा या ठिकाणी 53 लिहून घेतले आणि या ठिकाणी 371 लिहिले, 371 गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती? गुणिले 100 केलं. 100 केल्यानंतर या ठिकाणी बघा 53 जर भाग दिला तर 371ला 7 भाग जातो. आणि या ठिकाणी बघा 100 गुणिले राहिले 100 आणि हे 7 राहिले, तर या प्रश्नाचं उत्तर येतं 700. हे बघा 700 या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. 10 मजूर 20 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर तेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर हे असं लिहून घ्यायचं. या ठिकाणी 10 गुणिले 20 लिहायचं आणि या ठिकाणी 8 लिहून घ्यायचं. या ठिकाणी बघा 4 दुणे 8 आणि 4 पंचे 20. तर या ठिकाणी B1 B पंचे 10, हे 5 आणि हे 5 यांचा गुणाकार करून घ्यायचा. उत्तर येतं 25. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक
2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 25 उत्तर याचं. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं मित्रांनो, सोपं जातं ते. 10% दराने, पुढील प्रश्न, 10% दराने 6,000 रुपयाचे 2400 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? यांनी वर्ष विचारलेलं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे, म गुणिले द गुणिले आणि या ठिकाणी क भागिले 100 हे या सूत्र आहे हे सोडवण्यासाठी. तर या ठिकाणी बघा अशी मांडणी करून घ्यायची, म द क छेद 100. या ठिकाणी बघा आपल्याला दर किती टक्के दिलेला आहे, 10% दराने. आपल्याला काळ काढायचा आहे आणि या ठिकाणी बघा 6,000 रुपयाचे, या ठिकाणी 6,000 लिहून घेतले आणि सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? 2400 रुपये सरळ व्याज होण्यासाठी. मग खाली 2400 गुणिले 100 केलं तर या ठिकाणी बघा हे 2 शून्य गेले, या ठिकाणचे 2 शून्य गेले, 10 वरचा 1 शून्य गेला, हा 10 वरचा 1 शून्य गेला. राहिले खाली किती? 24 गुणिले 10. या ठिकाणी बघा 6 राहिले, 6 1 6, 6 चौक, या ठिकाणी 4 24 आणि या ठिकाणी बघा हा 1 शून्य होता, हा 1 शून्य इथं कट झाला, 2 2 4 हे 2 शून्य कट झाले आणि या ठिकाणचे हे 2 शून्य होते, 2400 वरचे हे 2 शून्य, या ठिकाणी हे टोटल 4 शून्य होते आणि हे पण टोटल 4 शून्य कट झाले. राहिले 4. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 4 वर्ष लागतील सरळ व्याज होण्यासाठी 2400 रुपये. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, विचार, भावना व अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे, पारंपरिक जे चालत आले ते टोटल 48 आहे आणि त्यामध्ये 2 वर्णांचा आणि नवीन इंग्रजी भाषेतून 2 आलेले अ आणि अ हे 2 आलेले, त्यामुळे ते टोटल 50 होतात. परंतु त्याने विचारलं की ते पारंपरिक विचारलेलं आहे. पारंपरिक जे चालत आले ते टोटल 48 आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाव आहे? तर ते कुंभकर्ण दिसतो म्हणजेच मुलाला त्यांनी कुंभकर्णाची पदवी दिली, म्हणजेच ते सामान्य नाम आहे. पर्याय क्रमांक 1, घड्याळ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते? तो घड्याळ मानता येत नाही, ती घड्याळ मानता येत नाही. ती घड्याळ म्हणजे ते. या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3, घड्याळ हे नपुंसकलिंगी आहे. पुढील प्रश्न, लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे, बाकीचे तिन्ही चुकीचे आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. तर पोलीस हा शब्द शुद्ध शब्द कसा लिहिला जातो? तर ते ओळखायला लावलेलं आहे. तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोलीस हा शब्द असा लिहिला जातो. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आपण एका पाठोपाठ जे शब्द लिहितो ना त्याला आपण शब्द लिहिताना स्वल्पविराम देतो. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ लिहिताना हे चिन्ह वापरले जाते, स्वल्पविराम देत असतो आपण. पुढील प्रश्न, खालीलपैकी पर्यायातून म्हण ओळखा. या ठिकाणी म्हण ओळखायची आपल्याला. हाती दारात झुलणे, सळी भरणे, दरारा वाटणे, तळे राखील तो पाणी चाखील. हे बघा पर्याय क्रमांक 3 ही म्हण आहे. तळे राखील तो पाणी चाखील ही योग्य म्हण आहे. वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. खोटी, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे, दिवस स्वप्न पाहणे बुद्धी. तर या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, योग्य
वेळ निघून गेल्यावर काम करणे म्हणजे वरातीमागून घोडे. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला आपण पर्याय क्रमांक 2 या प्रश्नोत्तरी क्षितिज म्हणतो. 2197 चे घनमूळ किती? तर याचे घनमूळ 2197 हे 13चं घनमूळ आहे. मित्रांनो 13चं घनमूळ काढण्यासाठी 13चा वर्ग करायचा. 13चा वर्ग किती आहे? 169 आणि त्याचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. अजून त्याला 13ने गुणायचं तर बरोबर 2197 हे घनमूळ येतं. असं पर्यायातून ते करून घ्यायचं. आता पुढील प्रश्न, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 तर त्यापैकी लहान संख्या कोणती? हे बघा, या 3782ला पर्यायात शोधायचं आणि 2 संख्या विचारलेल्या त्यांनी, तर यातून एक आणि 61 62 63 64 दिलेलं आहे. तर आपण 61 भाग देऊन पाहायचा. 61 जर भाग जर दिला 3782ला तर 62 ही संख्या येते. आणि त्यांनी विचारलेलं आहे त्यापैकी लहान संख्या कोणती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 61 ही संख्या लहान आहे आणि 62 ही संख्या मोठी. तर आपलं उत्तर जे आहे ते 61. भागाकार करून घ्या, तुम्हाला बरोबर समजून जाईल ते. खालील कोणत्या चौकोनाचे कर्ण समान लांबीचे असतात? या ठिकाणी बघा, ही आयत आहे. पर्याय क्रमांक 4 याचे कर्ण जे असतात, आयताचे कर्ण, हे चौकोन झालेले पण समजून घ्या. हे आयताचे कर्ण आहे ना, हे दोन्ही पण समान लांबीचे असतात. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, विश्वासरावांनी 10% तोटा सहन केला व एक फ्रीज 9090 रुपयास विकले तर त्या फ्रीजची खरेदी किंमत विचारली. ती खरेदी किंमत कशी काढायची मित्रांनो तुम्हाला दाखवतो. 9090 गुणिला आपण त्यांनी 10% तोटा तर 100चे या ठिकाणी 100 मांडून घ्यायचे आणि या ठिकाणी 10% तोटा म्हणजे 100 या 100 10 गेले तर 90% राहिलं ते. तर या ठिकाणी बघा 90 91 या ठिकाणी हा एक 0 गेला आणि हा एक 0 गेला तर राहिले किती? 909 हे भागाकारामध्ये घ्यायचे आणि या ठिकाणी हे जे 9 राहिले होते तर हे 9 या ठिकाणी मांडून घ्यायचे. हा 0 कट झाला होता आणि हा 0 कट झाला होता. तर यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 10 100 उत्तर येतं. आणि या ठिकाणी यांचा जर भागाकार केला तर 101 उत्तर येतं आणि 101 उत्तर आणि या 100चे 2 शून्य या ठिकाणी देऊन टाकले तर हे बघा या ठिकाणी हा 1 0 आणि हा 1 0 म्हणजेच हा 1 हा 0 1 आणि 2 0 म्हणजेच 10 100 हे या प्रश्नोत्तरी पर्याय क्रमांक 2. वहीन पेन घेऊन बसा मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल ती कसं सोडवलं आहे. सोपी पद्धत आहे, जास्त अवघड नाही ती, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला एक सिंपल पद्धतीने दाखवून दिलं. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? तर या ठिकाणी सरासरी विचारलेली आहे 54. मी मांडून घेतो मित्रांनो. हे बघा 54 ते 60 54 ते 60 पर्यंत क्रमवार संख्यांची सरासरी विचारलेली आहे. तर आपलं जे सूत्र आहे ते सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर या ठिकाणी बघा 54 55 54 55 56 57 58 59 आणि 60. तर यांची टोटल बेरीज येते 300
399 या ठिकाणी 9 लिहून घेतो मी. आणि या टोटल संख्या आहेत 7. यांना 7 ना भाग द्यायचा. 399 ला 7 ने भाग दिला. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर याचं उत्तर येतं भाग दिल्यानंतर 57. याचं उत्तर येतं. तुम्ही करून पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न 36वा. संख्या मालिका पूर्ण करा. 27 27 64 आणि 125. तर हा बघा 27 हा 3चा घन आहे. या ठिकाणी हा बघा 64 हा 4चा घन आहे आणि 125 हा 5चा घन आहे. तर हे सिरियल प्रमाणे म्हणजेच पुढील जी संख्या येईल तो 6चा घन असेल. तर 6चा घन किती येतो? 216. पर्याय क्रमांक 2 या प्रश्न उत्तर आहे. 10 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होतो? याचं सूत्र आहे घड्याळाचा अंशाचं काढण्यासाठी h गुणिले 30 वजा 11/2 गुणिले m. तर या ठिकाणी तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले या ठिकाणी हे m म्हणजेच मिनिट आहे. याच्यात या संख्या टाकून द्या, तुम्हाला 115 हे उत्तर मिळून जाईल. पुढील प्रश्न 625 वजा 169. तर 625 या ठिकाणी बघा 625 हा 25चा वर्ग आहे आणि 169 हा 13चा वर्ग आहे. यांची वजाबाकी करायची. यांची वजाबाकी येते 12. तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. 24 अधिक 40 भागिले 8 अधिक 15 बरोबर किती? तर या ठिकाणी बघा पहिला कंस सोडून घ्यायचा आहे. 8 40 या ठिकाणी 5 राहिले. 5 याचं उत्तर आलं आणि या ठिकाणी अधिक दिलेली आणि या ठिकाणी पण अधिक दिलेली. तर त्या अधिकमध्ये संख्या मिळून टाकायची म्हणजे 15 मध्ये 5 मिळवले 20 झाले. 20 आणि 24 44. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. रामचे वय श्यामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयांची बेरीज 31 आहे. तर श्यामचे वय किती? मित्रांनो, असा प्रश्न सोडायच्या वेळेस ट्रिकचा वापर करायचा. राम व श्याम हे दोघं यांच्या वयांची 9 वर्षांनी एक मोठा आहे. म्हणजे रामचं वय श्यामपेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे आणि दोघांच्या वयांची बेरीज दिलेली त्यांनी 31 वर्ष. तर 31 मधून समजा 9 वजा करायचे तर उत्तर येतं 22 हे दोघांच्या वयांची बेरीज झाली. आता दोघं 11 वर्षाचे झाले म्हणजेच 11 दुणे 22. तर एका 11 मध्ये याचं वय मिसळायचं. 9 वर्षांनी मोठा आहे म्हणजे एक 11 वर्षाचा राहील म्हणजेच 11 दुणे 22 आणि त्या 11 मध्ये 9 एका जणाचं समजा रामचं मिसळलं तर तो किती झाला? 20 वर्षाचा झाला. परंतु त्यांनी विचारलेलं आपल्याला श्यामचं वय 20 मध्ये परत 20 आणि टोटल दोघांची वयांची बेरीज किती दिली त्यांनी? 31 वर्ष. तर 31 होण्यासाठी आपल्याला तर 20 म्हणजे रामचं वय झालं परंतु त्यामध्ये अजून
9 वर्षांनी मोठा राम झाला म्हणून तो 20 वर्षात झाला, परंतु आपल्याला टोटल दोघांच्या वयांची बेरीज दिली होती 31 वर्ष, तर मग श्यामचं वय किती राहतं? 11 वर्ष. तर या ठिकाणी विचारलं श्यामचं वय म्हणजे पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर आहे 11 वर्ष. हे श्यामचं वय आणि 20 वर्ष हे रामचं वय, म्हणजे राम हा श्यामपेक्षा 9 वर्षांनी मोठा असल्यामुळं त्याचं 20 वर्ष आणि याचं 11 वर्ष. आता इथून पुढे जी केचे प्रश्न चालू झालेले. प्रश्न क्रमांक 41 पासून, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गोल्ड कोस्ट या ठिकाणी सुरू आहे, ते ठिकाण कोणत्या देशात आहे? तर गोल्ड कोस्ट हे ठिकाण ऑस्ट्रेलिया देशात आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. 42वा प्रश्न, खालीलपैकी सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सध्याचे जे आहेत पोलीस महासंचालक 2020 मध्ये आपल्याला आत्ता जी SK जयस्वाल, SK जयस्वाल लक्षात ठेवा. 2020 मध्ये ते 2018 मधले होते, परंतु आपल्याला आत्ताची गरज म्हणून SK जयस्वाल 2020 मध्ये. पुढील प्रश्न 43, त्र्यंबक नाशिक येथील पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? तर कुंभमेळा हा 12 वर्षाने असतो. तर 12 वर्षाने. तर आता नाशिकचा जो पुढील जो कुंभमेळा होईल तो 2027लाच होऊन जाईल. कोणत्या प्रश्न क्रमांक 44, कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी संबोधलं जातं? तर या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 1, गोदावरी या नदीला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न 45वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारलेला आहे त्यांनी. आणि या ठिकाणी बघा पर्याय 2 दिल्ली, कळसुबाई आणि साल्हेर. तर सर्वात मोठा किल्ला हा साल्हेर आहे आणि कळसुबाई हे सर्वात मोठं शिखर आहे. तर आपले प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 46वा, पुढील खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील नाही म्हणून विचारलेलं आहे? तर या ठिकाणी बघा कविता राऊत ही नाशिकची, दत्ता भोकनळ ही पण नाशिकची आणि मोनिका आथरे ही पण नाशिकची, परंतु ललिता बाबर ही नाशिकची नाही, ती साताऱ्याची. लक्षात ठेवा मित्रांनो, ललिता बाबर ही साताऱ्याची. सातारा लक्षात ठेवा, तुमच्या कधी कामी पडेल ते. पुढील प्रश्न, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी कोणती नदी नाही? तर या ठिकाणी बघा ही गिरणा नाशिकमधूनच वाहते. मोक्षगंगा नाशिकमध्येचे आणि दारणा पण दारणा ही मोक्षगंगा मौसम ही नाशिकमधलीच नदी आहे, परंतु वैनगंगा ही नाशिकमधून वाहत नाही. वैनगंगा या नदीचा उगम आहे साताऱ्यामधील सेवणी जिल्ह्यामधील मुंडारा या ठिकाणी या नदीचा उगम आहे. मध्य प्रदेशमध्ये वैनगंगा या नदीचा उगम, आणि ती महाराष्ट्रामध्ये जाऊन ती जी मिळते ती वैनगंगा नदी वर्धा नदीला. लक्षात ठेवा, ही वर्धा नदीला जाऊन मिळते ही नदी वैनगंगा, आणि हिचा उगम कुठं आहे? मध्य प्रदेशमधील सेवणी जिल्ह्यात. पुढील प्रश्न 48वा, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक 3 हा मुंबई ते आग्रा या ठिकाणी 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी बघा या प्रश्नोत्तरी पर्याय क्रमांक 3 पोलीस प्रशिक्षण केंद्र त्र्यंबक रोड नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर या प्रश्नोत्तरी पर्याय क्रमांक 3
पर्याय क्रमांक 1 15 तालुके नाशिकमध्ये. पुढील प्रश्न, एक नाणे टेबलावर ठेवले आहे तर एकमेकास स्पर्श करतील अशा त्याच प्रकारची किती नाणी त्या नाण्याभोवती ठेवता येतील? तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 1 6 नाणी. एकाजवळ त्या सारखेच नाणी ठेवायची टेबलाभोवती, तर ती एकमेकाला स्पर्श करतील अशी 6 नाणी बसतील. पुढील प्रश्न 52. A1 B4 C9 D16 तर 25 बरोबर किती? तिने सिक्वेन्स कसं लावलेलं आहे मित्रांनो, हे बघा. या ठिकाणी A B C D, तर या ठिकाणी काय येईल? E येईल. करून पहा, तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर आहे. 53 क्वेश्चन, विसंगत घटक ओळखा. ज्वारी धान्य, भात धान्य, गहू धान्य, परंतु मोहरी हे तेलबिया आहे, तेलबिया वर्गातील ही पीक आहे. पुढील प्रश्न 54. डॉक्टर हॉस्पिटल या दोहोंमध्ये जे नाते आहे तसे नाते दाखवणारे शब्दजोडी निवडा. जसं डॉक्टरचं नातं हॉस्पिटल बरोबर हॉस्पिटलशी, तसं या ठिकाणी त्यांनी तशी जोडी निवडायला लावलेली. या ठिकाणी बघा, शेतकरी पीक येणार नाही, बंदूक बार येणार नाही, आणि वजन काटा वस्तुमान येणार नाही. तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 2 वेटर हा उपग्रहात असतो आणि डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये असतो. 95 क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर या प्रश्नोत्तरे गडद निळ्या रंगाचा ध्वज असतो महाराष्ट्र पोलीस दलाचा. या ठिकाणी 56 क्वेश्चन आहे, योग्य पर्याय निवडा. 1 डोके, 2 हात, 3 पाय, 4 सायकल, 5 नंबरचं दुचाकी, 6 नंबरची कार, 7 नंबरचं जॅकेट, 8 नंबरचं शूज आहे आणि 9 नंबरचं हेल्मेट आहे. याचं जे सिक्वेन्स लागतं बघा, डोक्याला आपण हेल्मेट घालतो आणि बाईक चालवतो, म्हणजेच 1 5 9 हे प्रश्न उत्तर आहे. पुढील प्रश्न 57. 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 2 हा अंक एकूण किती वेळा येतो? तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 20 वेळा येतो हा अंक. मालिका पूर्ण करा. 7 10 8 11 9 12. या ठिकाणी बघा, 7 8 8 9 9 नंतर आता 10 अंक येईल इथे या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा 10 11 12 आणि पुढचा जो अंक येईल 13 अंक येईल. तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10 अंक येईल हा या ठिकाणी. 59 क्वेश्चन, विधान 1 धार्मिक भावना भडकविणारे संदेश पाठविणे हा गुन्हा आहे. आणि विधान 2 आहे महिलांना अश्लील संदेश पाठविणे हा कायदेशीर गुन्हा होत नाही. या ठिकाणी बघा होत नाही विचारलेलं आहे, म्हणून 1 विधान 1 अचूक व 2 हे ना
ही चुकी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 60वा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 1,99,000 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. एकूण संख्येतून ही तिन्ही संख्येची संख्या सर्वात मोठी संख्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज 61वा क्वेश्चन, यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गटवळखा, जे महाराजाबरोबर नव्हते त्यांचा गटवळखा लावलेला आहे. 1 सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हे होते. पर्याय क्रमांक 2 यामधले होते. हंबीरराव मोहिते यामधले होते. या ठिकाणी बघा सिद्दी जोहर नव्हता, शाहिस्ते खान नव्हता आणि अफजल खान नव्हता, हे विरोधक होते. पुढील प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 शिवाजी महाराजांवर नसणारे लोक होते. भीम ॲपचे पूर्ण नाव काय? 62वा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 3 भारत इंटरफेस फॉर मनी. जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन म्हणून पर्याय क्रमांक 3 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. 64वा क्वेश्चन आहे. छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्र भीष्मराज बाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? भीष्मराज बाम यांनी विनिंग हॅबिट्स पर्याय क्रमांक 1 हे पुस्तक लिहिलेले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 कोणत्या मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला? 2016चं विचारणं नाही मित्रांनो, आपण आत्ताचं पाहू. 2020 मध्ये कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे? तर तो चित्रपट आहे राष्ट्रीय मराठी चित्रपट भोंगा. या चित्रपटाला 2019-20चा 66वा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय हिंदी फिल्म पुरस्कार हा 66वा अंधधुंद या चित्रपटाला मिळालेला आहे. हा हिंदी सिनेमा अंधाधुंद आणि हा मराठी चित्रपट भोंगा या चित्रपटाला 2019 मध्ये 66वा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 66वा, खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर सरपंचाची निवड थेट जनतेतून होते. 67वा क्वेश्चन, सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते? तर या प्रश्नोत्तरी पर्याय क्रमांक 3 10 वर्षाखालील. 68वा क्वेश्चन, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेक इन इंडिया या संकल्पनेशी संबंधित आहे. सध्या 69वा क्वेश्चन आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे? तर गृहमंत्री जे 2020 मध्ये जे आहेत ते आहेत श्री अनिल देशमुख आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री. 70वा क्वेश्चन, प्रो कबड्डी लीग 2019 चा विजेता संघ कोणता? तर 2019 मध्ये बेंगळुरू बुल्स हा विजेता संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध जो होता तो गुजरात होता. तर हा उपविजेता संघ आहे. लक्षात ठेवा 2019 मध्ये प्रो कबड्डी लीग बेंगळुरू विजेता आणि उपविजेता जो होता तो गुजरात संघ होता. तर क्वेश्चन 71, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख टिंबा असतो? तर या प्रश्नोत्तरी पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावर असतो. पर्याय क्रमांक 1. सन
72वा क्वेश्चन, सन 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी होत्या 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी. क्वेश्चन नंबर 73, निफाड, नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर निफाडला न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला होता. पर्याय क्रमांक 3. पुढील क्वेश्चन 74, मिस वर्ल्ड 2019चा जो किताब मिळालेला आहे तो कोणत्या महिलेने पटकावलेला आहे? तर या ठिकाणी बघा, मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता टोनियन सिंह, ती जमैका या देशातील आहे. जमैकाची ती टोनियन सिंह 2019 मध्ये पटकावलेला आहे. 75वा क्वेश्चन, महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, छत्रपती शिवाजीराजांचा पावडा लिहिला होता, परंतु या ठिकाणी बघा ज्योतिर्निबंध हे पुस्तक लिहिलेले नाही. 76वा क्वेश्चन, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इगतपुरी. 77वा क्वेश्चन, बेडूक हा टिमटिम या वर्गातील प्राणी आहे? तर बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी. पर्याय क्रमांक 4. एक मध्ये पण आहे, पर्याय क्रमांक उभयचर या वर्गातील प्राणी आहे बेडूक. 78वा क्वेश्चन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सध्या जे आहेत ते 2019 पासून कार्यरत जे आहेत ते माननीय श्री शरद बोबडे सर आहेत 2019 मध्ये. पुढील क्वेश्चन आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिमटिम रंगाची शिधापत्रिका असते? तर या प्रश्न उत्तर आहे त्यांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते. 80 1 GB, क्वेश्चन क्रमांक 80, 1 GB म्हणजे किती MB? तर ते 1024 MB असतं. आणि क्वेश्चन क्रमांक 80वा याचं उत्तर आहे 1024 MB. क्वेश्चन नंबर 81, सद्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा? तर सद्गुरूचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गुण हा आहे. 82वा क्वेश्चन, अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा? तर या प्रश्न उत्तर आहे अस्थिरचा समानार्थी शब्द आहे चंचल. पर्याय क्रमांक 4. चुकीची जोडी ओळखा? 83वा क्वेश्चन आहे, चुकीची जोडी ओळखा? तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नजरेत भरणे म्हणजे डोळ्यात जाणे हे चुकीचं आहे. बाकीचे तिन्ही पर्याय बरोबर आहे. काळाचे मुख्य किती प्रकार आहे? तर काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 84 याचं उत्तर आहे 3 प्रकार आहे काळाचे. 85वा क्वेश्चन, सूर्य पूर्वेस उगवतो काळाचा वाक्याचा काळ ओळखा? साधा वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातील विशेषण ओळखा? सागर, मित्र, पांढरा. पर्याय क्रमांक 3 पांढरा हे विशेषण आहे. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो?
त्यास टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 विशेषण. पुढील प्रश्न, खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा. तो, ती, ते हे बदलतं. हा, ही, हे, आम्ही हे बदलते, परंतु हे बदलत नाही. तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 1 मी. प्रश्न, तळे या नामाचे अनेकवचन ओळखा. अनेकवचन ओळखायचे तळे या नावाचं. तळे या नावाचं अनेकवचन आहे तळी होतं. या ठिकाणी बघा, खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा. सासू सून पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. बाप आई, नवरा बायको आणि पती पत्नी बरोबर आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 सासू सून ही चुकीची आहे. मुंबई नाशिक लोहमार्ग टिमटिम या घाटातून जातो, तर तो थळ घाटातून जातो. पर्याय क्रमांक 2. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये टिमटिम या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता, तर ते अनंत कानेरे यांनी जॅक्सनचा वध केला होता. अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण टिमटिंब जिल्ह्यात आहे. भीमा कोरेगाव हे ठिकाण पुण्यामध्ये चर्चेत होतं आत्ता. भारतात एकूण टिंबटिंब राज्य आहेत, पैकी महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे आहेत. तर भारतात एकूण 28 राज्ये आहे आणि त्यात महाराष्ट्रात एकूण 35 राज्यांची संख्या झालेली 28. पहिली 29 होती, परंतु आता 28 झाली. 28 राज्य, त्याच्यात 9 केंद्रशासित प्रदेश झाले. आता पहिले 7 होते आणि 36वा जिल्हा जो झाला महाराष्ट्रामध्ये तो पालघर. असं आहे पालघर. पुढील प्रश्न, विधानसभा निवडणूक होत असलेल्या कर्नाटक राज्याची राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 4 बेंगळुरू ही कर्नाटक राज्याची राजधानी. विधानसभा निवडणुका होत असताना वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठतेनुसार योग्य चढता क्रम निवडा. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 सहाय्यक पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर व पोलीस इन्स्पेक्टर असा चढता क्रम आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर या प्रश्न उत्तर आहे नवीन राज्य आहे तेलंगणा झालं होतं, आंध्र प्रदेशमधून बाहेर पडलं होतं. पुढील प्रश्न, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते? तर ते असते 42.195 किमीचे असतं मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर. पुढील प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतं? महसूल खातं म्हणलं तर ते तलाठी असतो ग्रामीण भागामध्ये. तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आपण आज बघितला नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर 10 एप्रिल 2018 या रोजी आलेला हा पेपर होता. हा पेपर सोडवण्याचं कारण म्हणजे हा व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे मित्रांनो. त्यामध्ये सर्व घेण्यात आलेले फक्त थोडेसे क्वेश्चन ते थोडे डीपली होते, त्यामुळे ते सोडून देण्यात आलेले मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका याच स्वरूपात बघायला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.